तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी ऊसाच्या शेतात लपल्याची माहिती आहे। गुन्हाट गावी आरोपी लपला आहे अशी माहिती आहे। ड्रोनच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू आहे। आरोपी दत्ता गाडीचा शिरूर पोलीस शोध घेत आहेत। आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांच्या अनेक तुकड्या गुन्हाट गावात रवाना झाल्यात। पोलिसांचा मोठा फौजफाटा गुन्हाट गावात दाखल झालाय। पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आला। नराधम आरोपी दत्ता गाडे हा शिरूरमधील गुन्हाट या गावी लपलाय अशी माहिती आहे। त्याच्या शोधासाठी पोलिसांनी ड्रोनचाही वापर केलाय। ड्रोनच्या मदतीने दत्ता गाडीचा शोध घेतला जातोय। गुन्हाट गावातील शेतात आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे। ही दृश्य आपण पाहतोय। पुणे पोलिसांच्या अनेक तुकड्या गुन्हाट या गावात दाखल झालेल्या आहेत। श्वान पथकांच्या माध्यमातून देखील आरोपीचा माग काढला जातोय, आरोपीचा शोध घेतला जातोय। आरोपीच्या शोध मोहिमेची ही सगळी महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। आरोपी हा ऊसाच्या फडात लपल्याची पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यानंतर आता शोध त्या दृष्टीने शोध देखील सुरू झालेला आहे। श्वान पथक देखील गावात दाखल झालेला आहे। गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झालेला आहे। पुणे पोलिसांच्या विविध तुकड्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि आता कसून आरोपीचा शोध घेतला जातोय। आरोपीच्या मागावर ड्रोनच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। डॉग स्क्वॉड देखील त्या ठिकाणी बोलावण्यात आलेला आहे। श्वान पथकांच्या माध्यमातून आरोपीचा माग काढला जातोय। आरोपीच्या शोधासाठी आता पुणे पोलिसांच्या विविध तुकड्या गुन्हाट या गावात पोहोचलेल्या आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। स्थानिक जे ग्रामस्थ आहेत, स्थानिक नागरिकांची देखील या संपूर्ण शोध मोहिमेमध्ये तपासाच्या या कार्यामध्ये आता पोलीस त्यांची मदत घेत आहेत। मोठा फौजफाटा आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये सध्या पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। हेमंत चापुडे आमचे प्रतिनिधी आहेत। हेमंत, या दृश्यांमध्ये आपण पाहतोय स्थानिक जे आहेत ते देखील पोलिसांच्या सोबतच आता या संपूर्ण शोध मोहिमेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ऊसाच्या शेतामध्ये आरोपी लपलाय अशी माहिती आहे। त्याचा जो शोध आहे तो सुरू आहे। हेमंत, नक्कीच श्रीकांत, पुणे पोलिसांच्या तुकड्या या गुन्हाट गावात दाखल झाल्या असून 100 पेक्षा अधिक पोलिसांची कुमक सध्या या परिसरात दाखल झालेली आहे। आरोपीचा शोध हा ऊसाच्या शेतात घेतला जात आहे। पोलिसांचे जे काही पथक आहे ते सध्या ऊसाच्या शेतात आरोपीचा शोध घेत आहेत। प्रामुख्याने जर पाहिलं पार्श्वभूमीतून आरोपी हा पोलिसांवरती हल्ला करू शकतो पुन्हा त्या अनुषंगाने तशा सूचना सुद्धा पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहे आपल्या कर्मचाऱ्यांना। जर आरोपीने ऊसाच्या शेतात शोध घेत असताना हल्ला केला तर हा हल्ला परतवून लावण्यासाठी काय प्रिकॉशन घेतले पाहिजे अशा सुद्धा अधिकाऱ्यांकडून तशा पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आलेली आहे। महत्वाचं जर पाहिलं तर हा परिसर बिबट प्रवण क्षेत्र आहे, मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत आहे, त्यामुळे ऊसाच्या शेतात शोध घेत असताना बिबट्या सुद्धा हल्ला करू शकतो। अशा वेळी काय खबरदारी घेतली पाहिजे अशा सुद्धा सूचना पोलिसांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। पोलिसांची आता सध्या ज्या टीम आहे त्या ऊसाच्या शेतात आरोपीचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। श्रीकांत, निश्चितच हेमंत, आपण एकीकडे पाहतोय पोलिसांचा मोठा फौजफाटा आपल्याला दिसतोय। स्थानिक लोक देखील पोलिसांच्या सोबत या संपूर्ण शोध मोहिमेत आहेत, तर दुसरीकडे ड्रोनचा वापर देखील आता पोलीस करताना आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। ड्रोनच्या माध्यमातून आरोपीचा माग काढला जातोय, त्याचा शोध घेतला जातोय। नक्कीच ड्रोनच्या साहाय्याने सुद्धा आता पोलीस आरोपीवरती करडी नजर ठेवत आहेत। आरोपी हा ऊसाच्या शेतात आहे। ऊसाची शेत ही मोठी आहेत। ऊसाची उंची जर पाहिली तर खूप जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे ड्रोनच्या साहाय्याने आरोपी दिसतो की काय याचे सुद्धा आता सध्या पोलीस ड्रोनची मदत घेऊन हे करत आहेत, शोध घेत आहेत। आपण जर पाहिलं तर ड्रोनला या ठिकाणी स्पीकर लावलेला आहे आणि त्या अनुषंगाने तसं अनाउन्सिंग सुद्धा केले जात आहे। पोलिसांना सूचना केल्या जात आहेत आणि पोलीस सध्या आजूबाजूचे जे काही ऊसाची शेत आहेत या सर्व ऊसाची शेत पिंजून काढत असून आरोपीचा सध्या कसून शोध घेत आहेत। श्रीकांत, हेमंत, आरोपी पुण्यामधील शिवशाहीमध्ये हे बलात्काराची घटना घडली त्यानंतर राज्यभरामध्ये आपण पाहतोय संतापाची लाट उसळली आणि हे दुष्कृत्य केल्यानंतर आरोपी गावात परतला। पहाटेपर्यंत तो गावातच होता अशी माहिती आहे। नक्कीच श्रीकांत, आरोपीने पहाटे पुण्यात हे दुष्कृत्य केलं आणि त्याच्यानंतर आरोपी हा आपल्या गावी आला सकाळी साधारणतः 11 वाजता आणि तो 5 वाजेपर्यंत आपल्याच गावात होता। त्यानंतर त्याला माहिती मिळाली, त्यानंतर तो त्या ठिकाणावरून पलायन करून फरार झालेला आहे। मात्र काल सायंकाळी 8 वाजता त्याचं शेवटचं लोकेशन याच परिसरात मिळालेलं आहे, त्यामुळे पोलिसांना अंदाज आहे की आरोपी याच परिसरात असावा। आरोपी हा फार जास्त दूर गेलेला नसावा म्हणून आजूबाजूच्या शेतात सध्या शोध घेतला जात आहे। आज दुपारी पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने असेल श्वान स्क्वॉड पथक दाखल झालं होतं, श्वानाच्या मदतीने आरोपीचे लोकेशन सुद्धा याच परिसरात असावं अशी सुद्धा माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम दाखल झालेली आहे। 100 पेक्षा त्यामुळे हेमंत, या संपूर्ण शोध मोहिमेचे अपडेट्स वारंवार तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूयात।
पुणे पोलिसांच्या मोठी कुमक या ठिकाणी दाखल झाली. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पोलिसांची कुमक या परिसरात पाहायला मिळत असून पोलीस अधिकारी सुद्धा आहेत. सर, खरं तर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र उसाच्या शेतात लपला असा अंदाज व्यक्त केला तर काय वाटतं? काय वाटतं या उसाच्या शेतात लपला असं शेवट तो याच परिसरात पाहिल्याची माहिती कळते. नाही, आता जे आहे आम्ही सर्व टीम लावलेले आहे. त्यांना शोधण्याची मोहीम जी आहे अजून जास्त जोरात सुरू होणार आहे. त्यांच्यानंतर जे आहे आपल्याला यश मिळेल असं आम्हाला वाटतं. पण जे काही लोकेशन ट्रेस झालं असेल त्यानुसार तो याच परिसरात असा अंदाज आहे. बरोबर आहे, असाच अंदाज आहे. पण या परिसरात तुम्ही आता उसाच्या शेतात पोलीस कुमक हे करणार, बिबट्याचा सुद्धा या ठिकाणी अडथळा येऊ शकतो कारण की या परिसरात बिबट्याची सुद्धा दहशत आहे. बरोबर आहे, आपले सर्व लोक जे आहे ट्रेन लोक आहे आणि त्यांच्यासोबत लाठी आणि वेगळे वेपन्स पण आहे. त्यामुळे जर तसा हल्ला झाला तर त्यांच्यावर जे आहे ते योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम आहे. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, या अनुषंगाने उसाच्या शेतात आरोपीचा शोध घेतला जाणार आहे. काय टीमला सूचना केलेल्या आहेत? टीमला सूचना केलेली आहे की जर आरोपी दिसला तर त्यांच्यावर लगेच जे आहे त्यांना पकडायचे आहे आणि जर त्यांनी प्रतिकार केला किंवा आपल्या लोकांवर हल्ला केला तर त्यांच्यावर जे आहे हथियारचे वापर, त्यांच्याकडे जे काही हथियार असतील त्या हथियारचे वापर करू शकतात. पण किती पोलीस बंदोबस्त आणि किती तुकडे आहेत सध्या? इथे जे आहे 12 टीम, 10 क्राईम ब्रांचचे, 2 पोलीस स्टेशनचे आणि 101 लोक जे आहे आता स्ट्रायकिंग फोर्सचे लोक आलेले आहे. सिरूर पोलिसांची एक टीम इथे काम करत आहे. तसा भरपूर टीम या ठिकाणी आहे आणि बाकी जे अनालिसिसचे काम आहे त्यासाठी वेगळे वेगळे टीम लागलेले आहे. डॉग स्क्वॉड पथक किती आहे? ड्रोनचे किती कॅमेऱ्याची मदत घेतली जाणार आहे? डॉग पथक जे आहे पण ते पण आलेले आहे आणि ड्रोन कॅमेरे पण मागवलेले आहे. ते यांच्यामध्ये आपल्याला मदत करणार आहे. नक्कीच 100 पेक्षा जास्त पोलिसांची कुमक या ठिकाणी सध्या दाखल झाली असून आरोपी याच परिसरात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांकडून आता उसाच्या शेतात आरोपीचा शोध घेतला जाणार आहे. हेमंत सापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे.